हॅलो गाईज, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचे माझ्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपले बंद पडलेले चॅनल रिफ्रेश करा आणि व्ह्यूज ऑन होणार, सबस्क्रायबर सुद्धा ऑन होणार. तुमच्या चॅनलवर वॉच टाइम कमी झालेला आहे तो सुद्धा ऑन होणार आणि आपल्या चॅनलवर इम्प्रेशन सुद्धा ऑन होणार. परंतु मित्रांनो, हे कसे होणार? तर मित्रांनो, या ठिकाणी जर तुमचा एखादा मोबाईल हँग झाला किंवा एखादा तुमचा लॅपटॉप किंवा कम्प्युटर जर हँग झाला तर आपण काय करतो, त्याला रिफ्रेश मारतो आणि रिफ्रेश झाल्याच्या नंतर आपला मोबाईल अगदी चांगल्या प्रकारे काम करतो. परंतु आपण एवढ्या दिवसाचे व्हिडिओ टाकतो, काही व्हिडिओ टाकतो आणि व्हिडिओ टाकल्याच्या नंतर त्या आपल्या मोबाईल मध्ये बऱ्याच अशा जंक फाईल जमा होतात आणि जंक फाईल झाल्याच्या नंतर आपला मोबाईल हा हँग होतो आणि जेव्हा आपला मोबाईल हँग होतो तेव्हा आपल्या चॅनलवर व्ह्यूज येत नाही. आपला मोबाईल जेव्हा हँग होतो तेव्हा युट्यूब सुद्धा आपल्या चॅनलला इम्प्रेशन पाठवत नाही आणि जेव्हा आपल्या चॅनलला युट्यूब इम्प्रेशन पाठवणार नाही तेव्हा आपले चॅनल कसे ग्रो होणार. म्हणून मित्रांनो, आज आपण हेच बघणार आहोत की आपल्या चॅनलला आपण रिफ्रेश कसे केले पाहिजे. जर रिफ्रेश जेव्हा आपण करतो तेव्हा आपले चॅनल ग्रो होणार, आपल्या चॅनलवर व्ह्यूज सुद्धा येणार, सबस्क्रायबर जे कमी होतात ते सबस्क्रायबर सुद्धा येणार. आणि रिफ्रेश करण्यासाठी कोणकोणत्या सेटिंग आपण ऑन केल्या पाहिजे तेच आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर पसंत आला तर व्हिडिओला कमेंट जरूर करा. आणि युट्यूबने जेव्हा आपल्या चॅनलचे इम्प्रेशन कोणी आपल्या चॅनलला जर एखाद्या सबस्क्रायबरनं सबस्क्राईब जर केले असेल, व्हिडिओ मध्ये बरेच काही जंक फाईल असतील तर युट्यूब आपले इम्प्रेशन त्याला पाठवणार नाही आणि आपले इम्प्रेशन त्याला जेव्हा पाठवणार नाही तर त्याच्याकडे आपले नोटिफिकेशन जाणार नाही आणि नोटिफिकेशन जेव्हा आपल्या सबस्क्रायबर कडे जाणार नाही तर आपले पुढचे व्हिडिओ तो पाहणार नाही. त्यासाठी आपण आपल्या चॅनलला रिफ्रेश मारलं पाहिजे, जेणेकरून युट्यूब आपल्या सबस्क्रायबर कडे इम्प्रेशन पाठवणार आणि युट्यूबने आपल्या सबस्क्रायबर कडे इम्प्रेशन जेव्हा पाठवले तेव्हा आपल्या चॅनलवरचे व्ह्यू सुद्धा वाढणार, आपल्या चॅनलवरचे सबस्क्रायबर सुद्धा वाढणार, आपल्या चॅनलचा वॉच टाइम जो आहे जो कमी होतो तो कमी झालेला वॉच टाइम सुद्धा वाढणार आणि नंतर आपल्या चॅनलवरचे इम्प्रेशन सुद्धा हळूहळू वाढणार. तर मित्रांनो, ही रिफ्रेश वाली सेटिंग कशा प्रकारे आपण करणार हीच आज मी तुम्हाला ही माहिती सांगणार आहे. तर या ठिकाणी ही रिफ्रेश करणारी सेटिंग तुम्हाला जर पूर्ण बघायची असेल मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. तुम्ही जर मध्येच व्हिडिओला स्किप करून जर गेलात तर ह्या प्रकारचे जे सेटिंग ऑन करायचे आहेत त्या तुम्हाला काहीही कळणार नाही. तर मित्रो, हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे आणि यातून तुम्हाला बरीच काही माहिती मिळणार आहे. म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल किंवा हा व्हिडिओ तुम्ही जर पूर्ण बघितला तर ह्या सेटिंग कशा ऑन करायच्या, मोबाईलला आपण कशा प्रकारे रिफ्रेश करायचे, जेणेकरून युट्यूबने आपले इम्प्रेशन आपल्या सबस्क्राईब कडे पाठवले पाहिजे. तर तेच आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. आणि जेव्हा आपण आपल्या चॅनलला रिफ्रेश करतो तेव्हा आपले बंद पडलेले व्हिडिओ सुद्धा ते फ्रेश व्हिडिओ सारखे ताजे तवाने होतील आणि त्या व्हिडिओ सुद्धा व्ह्यूज यायला सुरुवात होतील. परंतु हे सगळे करण्यासाठी आपल्या चॅनलला अगोदर आपल्याला रिफ्रेश करावे लागेल. तर हे बंद पडलेले काय जे चॅनल आहेत, तर जे चॅनल बंद पडलेले आहेत, जे व्हिडिओ बंद पडलेले आहेत, जे व्हिडिओ चालत नाही, अशा व्हिडिओला जोपर्यंत आपण रिफ्रेश करणार नाही तोपर्यंत आपल्या चॅनलवर व्ह्यूज येणार नाही, सबस्क्रायबर वाढणार नाहीत, वॉच टाइम वाढणार नाही आणि युट्यूब आपल्या सबस्क्राईब कडे इम्प्रेशन पाठवणे बंद करेल. जर आपल्या सबस्क्राईब कडे जर इम्प्रेशन पाठवणे जर बंद केले युट्यूबने तर आपला व्हिडिओ चालणार नाही. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला आपल्या चॅनलला रिफ्रेश केले पाहिजे. आणि जेव्हा आपण आपल्या चॅनलला रिफ्रेश करतो मित्रांनो, तेव्हा आपल्या चॅनलवरचा जो ॲरो आहे हा ॲरो वर झालेला आपल्याला पाहायला दिसेल आणि अशा प्रकारे
जेव्हा आपल्या चॅनलवरचे तीनही एरो जेव्हा वर झालेले पाहायला मिळतील तेव्हा आपला व्हिडिओ हा व्हायरल झाल्याशिवाय राहणार नाही। तर त्यासाठी आपल्याला आपल्या चॅनलला रिफ्रेश अगोदर करावे लागेल। तर चला आपण रिफ्रेश कसे करायची, ती सेटिंग कशी करायची तेच आपण आज बघणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या चॅनलवर YT स्टुडिओ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही YT स्टुडिओ हा आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा आणि YT स्टुडिओ जेव्हा डाउनलोड कराल तेव्हा त्या ठिकाणी सेटिंग कशी करायची, रिफ्रेश वाली सेटिंग कशी करायची तेच आपण आता बघणार आहोत। तर मित्रांनो, अगोदर सुरुवातीला YT स्टुडिओवर जा आणि YT स्टुडिओवर गेल्याच्या नंतर साइडला या ठिकाणी आपला चॅनलचा लोगो आपल्याला पाहायला मिळेल आणि लोगो पाहायला मिळाल्याच्या नंतर त्या लोगोवर या ठिकाणी बघा सगळं दिसत आहे। तर या लोगोवर गेल्याच्या नंतर त्याला तुम्ही क्लिक करा आणि क्लिक केल्याच्या नंतर या डाव्या बाजूला असे भरपूर ऑप्शन पाहायला मिळतील। तर त्यामध्ये सर्वात प्रथम सेटिंग वालं ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल। त्या ठिकाणी कंटेंट लिहून येणार, या कंटेंट वर आपण क्लिक करायचं आहे आणि कंटेंट वर क्लिक केल्याच्या नंतर समोर त्या ठिकाणी क्लिप वाला ऑप्शन दिसणार। क्लिप वाला ऑप्शन वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिप वाल्या ऑप्शन वर क्लिक केल्याच्या नंतर त्यामध्ये ज्या काही सेटिंग असतील त्या सेटिंग ह्या तुम्हाला पूर्ण ऑन कराव्या लागतील आणि जर कदाचित तुमच्या चॅनलवर त्या ऑन असतील तर एकदा त्याला रिफ्रेश करा, एकदा ऑन करा, एकदा ऑफ करा। अशा प्रकारे ही सेटिंग, क्लिप वरची सेटिंग तुम्ही एकदा ऑन ऑफ करा म्हणजे तुमचे चॅनेल रिफ्रेश होईल। त्यानंतर पुढे दुसरा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला मिळणार पुश नोटिफिकेशन। म्हणजे युट्यूबने सुद्धा असे सांगितलेले आहे की तुमच्या चॅनेलला पुश करायचे असेल तर तुम्हाला आपले चॅनेल रिफ्रेश करावे लागेल। तर त्यानंतर पुढचं रिफ्रेश कसं करायचं आपल्याला, तर पुश नोटिफिकेशन यावर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि पुश नोटिफिकेशन वर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पुन्हा 3-4 तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळतील। तर 3-4 ऑप्शन पैकी जर युट्यूबची एखादी पॉलिसी, या ठिकाणी पॉलिसी सुद्धा आहे, युट्यूबची जर एखादी नवीन पॉलिसी जर आली तर हे ऑप्शन आपले ऑन नसेल तर युट्यूबची पॉलिसी आपल्याकडे येणार नाही। शेवटचा ऑप्शन आहे ऑन वाला ऑप्शन। ऑन वाला सुद्धा आपण ऑन केला असेल आणि आपले चॅनल जर मॉनिटाइज असेल तर आपल्याला मॉनिटायझेशनचे काय ईमेल येतात, काय नोटिफिकेशन येतात ते सुद्धा आपल्याला येतील। जेव्हा हे आपण ऑन वाला हे चारही सुद्धा ऑप्शन ऑन करूया तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची पॉलिसीची, युट्यूबची पॉलिसीची, ऑन वाला सेक्शन हे सगळे आपल्याला ऑन केल्याच्या नंतर युट्यूबच्या पॉलिसी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील। त्यानंतर सुरुवातीला या कोपऱ्यात एक एरो आहे आणि एरोवर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी खाली होम टॅब दिसेल, होम टॅब दिसेल आणि होम टॅबवर दिसल्याच्या नंतर त्या होम टॅबच्या पेन्सिलवर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि होम टॅबच्या पेन्सिलवर क्लिक केल्याच्या नंतर ऑन झालेले पाहिजे आणि ऑन असतील तर त्याला एकदा ऑफ करा आणि पुन्हा एकदा ऑन करा म्हणजे आपले चॅनेल रिफ्रेश होणार। जेव्हा आपले चॅनेल रिफ्रेश होणार तेव्हा आपल्या चॅनेलवर व्ह्यूज सुद्धा वाढतील, सबस्क्रायबर सुद्धा वाढतील आणि युट्यूब आपले इम्प्रेशन आपल्या नवीन सबस्क्रायबर कडे पाठवतील आणि जुन्या सबस्क्रायबर कडे सुद्धा इम्प्रेशन पाठवतील आणि जेव्हा आपल्या चॅनलवरचे इम्प्रेशन युट्यूब लोकांकडे पाठवते तेव्हा आपल्या चॅनलचे व्ह्यूज सुद्धा वाढतात। तर मित्रांनो, अशा प्रकारे युट्यूबचे भरपूर काही माहिती आहे ती तुम्ही समजून घ्या। एनालिटिक्स वर जा, एनालिटिक्स वर सुद्धा भरपूर माहिती आहे। ही सगळी माहिती आपण एकदा युट्यूब चॅनल जर जेव्हा बनवतो तेव्हा आपण एक क्रिएटर होतो, आपल्याला या युट्यूब मधून पैसे कमवायचे आहेत, आपले चॅनल मॉनिटाइज करायचे आहे। म्हणून मित्रांनो, ह्या सगळ्या ज्या ऑप्शन आहेत त्या ऑप्शनला तुम्ही ऑन करा, आपल्या चॅनलला रिफ्रेश करा जेणेकरून आपल्या मोबाईल मध्ये किंवा आपल्या चॅनेलवर काही जंक फाईल असतील, काही व्हायरस जर असतील
ते व्हायरस रिफ्रेश केल्याच्यामुळे उडून जातात आणि आपला मोबाईल पहिल्यासारखा नवीन झाल्यासारखा चालतो। म्हणून मित्रांनो, हे सेटिंग जे आहे आपण ऑन ऑफ केल्याच्या नंतर आपल्या चॅनलवर आपले चॅनल रिफ्रेश होईल आणि रिफ्रेश जेव्हा होईल तेव्हा आपल्या चॅनलवर व्ह्यू सुद्धा वाढतील, सबस्क्रायबर वाढतील, आपला वॉच टाइम वाढेल आणि इम्प्रेशन सुद्धा वाढेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे एकदा तुम्ही सेटिंग करून बघा, तुमच्या चॅनलवर व्ह्यूज आल्याशिवाय राहणार नाही आणि जेव्हा आपल्या चॅनलवर व्ह्यूज येतील तेव्हा आपल्या व्हिडिओचे ॲरो अशा प्रकारे ऑन झालेला पाहायला आपल्याला मिळेल आणि अशा प्रकारे आपल्या चॅनलवरचे आपल्या व्हिडिओवरचे हे ॲरो जे आहे जेव्हा ऑन होतात, जेव्हा होतात, वरच्या साईडला जेव्हा होतात तेव्हा आपला व्हिडिओ YouTube रिकमेंडेशन साठी सुद्धा पाठवतो। तर मित्रांनो, एकदा आपल्या चॅनलला रिफ्रेश करून बघा, तुम्हाला व्ह्यूज सबस्क्रायबर वाढलेले दिसतील। व्हिडिओ कसा वाटला कमेंट जरूर करा, सबस्क्राइब करा आणि एक छोटीशी प्यारीशी कमेंट करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।